मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे नवी मुंबई विमानतळासंदर्भात। विमानतळ उद्घाटन पुढील आठवड्यामध्ये होणार आहे। पायाभूत सुविधा, विकास आराखडा आणि सद्यस्थिती तसंच नामांतर करण्यासंदर्भात वेगवेगळे मागणी यावरनं सध्या चर्चा होतीये आणि यावरतीच बैठकीमध्ये सुद्धा महत्त्वाची चर्चा होईल। अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, नवी मुंबई विमानतळासंदर्भात ही बैठक आहे, काय अधिक माहिती? आज दुपारी 2:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। महाराष्ट्र विकास प्राधिकरणाच्या संदर्भातले महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला असतील। 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एक भव्य मोठ्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन जवळपास निश्चित झालेलं आहे। तत्पूर्वीची तयारी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपा पाटील यांचं नामकरण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। तसं केंद्राकडे प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे, तर अंतिम मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। पण मुद्दा उपस्थित राहतोय तो रतन टाटा यांच्या नावाचं सुद्धा देण्यात यावं असा एक मतप्रवाह एका संघटनांकडून केला जातोय। त्या अनुषंगाने सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल असं सांगण्यात येतं। नवी मुंबई विमानतळ हा प्रकल्प महायुती सरकारचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई पुणे या भागांमधील पुढील कालावधील जी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पासाठी फार आग्रही आहेत। त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार हे जवळपास निश्चित झाल्याने आता अंतिम आढावा बैठक या मध्ये मुख्यमंत्री अजून काही सूचना करतायत का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पुढच्या आठवड्यामध्ये विमानतळाचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते आणि त्यामुळे ही बैठक तितकीच महत्त्वाची आहे।